स्वागतम खुशामदीद जामिया इस्लामिया इशातुल उलूम अक्कलकुवा या शैक्षणिक परिवाराच्या माध्यमातून शैक्षणिक पूरक उपक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आणि या कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। या सर्व मान्यवरांचे, सर्व निमंत्रितांचे संपूर्ण तालुक्यातून उपस्थित सर्व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासक, त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, पत्रकार मित्र, या सर्वांचं शैक्षणिक परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करीत आहोत। कार्यक्रमाची सुरुवात तिलावती कुरान पाक च्या माध्यमातून होईल। मैं दावत देता हूँ हाफिज नईम साहब, आलिमियत के तलबा वो यहाँ कर आए और कुरान पाक की तिलावत पेश करें। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाहा इन्नल्लाहा ख़बीरुम बिमा तअमलून। वला तकूनू कल्लज़ीना नसुल्लाहा फ़अन्साहुम अन्फुसहुम उलाइका हुमुल फ़ासिक़ून। ला यस्तवी अस्हाबुन नारि व अस्हाबुल जन्नह, अस्हाबुल जन्नति हुमुल फाइज़ून। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह। वतिल्कल अम्सालु नضربها लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। हुवल्लाहु अल्लज़ी ला والشهادة هو الرحمن الرحيم। هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون। هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم। صدق الله العظيम। आए, ठहरे और चल दिए। जिंदगी क्या है, एक सफर की बात है। मात्र या प्रवासाच्या दरम्यान ज्यांनी सत्कृत्य केलं, सामाजिक बांधिलकी जोपासली, त्यांच्यासाठी या जगामध्ये आणि मरणोत्तर देखील अतिशय सुंदर अशा जीवनाची योजना परमेश्वराने केलेली आहे।
त्याचंच वर्णन आता आपण या तिलावते पाकच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. मान्यवरांचं स्वरसुमनांनी स्वागत आपण करूया. मी आमंत्रित करतो या परिवाराच्या विद्यार्थ्यांना की त्यांनी या ठिकाणी स्वरसुमने मान्यवरांच्या समोर उधळायची आहेत. बता क्या पूछता है मुल्क में किसका गुजारा है, मेरी नजरों में देखो मुल्क का दिलकश नजारा है. बता क्या पूछता है मुल्क में किसका गुजारा है, मेरी नजरों में देखो मुल्क का दिलकश नजारा है. मेरे हाथों की रेखाओं में नक्शे हिंद सारा है, लहू के आखिरी कतरे ने हिंदुस्तान पुकारा है. मेरा दिल है मेरी जान है मेरी आँखों का तारा है. ये हिंदुस्तान 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 हमारा 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 है. हमारे मुल्क में हिंदू मुसलमान साथ रहते हैं, यहाँ ईसाई के कांधों पे सिख के हाथ रहते हैं. हमारे मुल्क में हिंदू मुसलमान साथ रहते हैं, यहाँ ईसाई के कांधों पे सिख के हाथ रहते हैं. हमारी सरहदों पे नौजवान दिन रात रहते हैं, वहाँ उसकी हिफाजत के लिए तैयार रहते हैं. मिटा देते हैं खुद को हिंद हमको जान से प्यारा है. ये हिंदुस्तान 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 हमारा 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 है. यहाँ फूलों की निकहत में हमारा खून शामिल है, इसी मिट्टी की रंगत में हमारा खून शामिल है. यहाँ फूलों की निकहत में हमारा खून शामिल है, इसी मिट्टी की रंगत में हमारा खून शामिल है. हवाओं की नजाकत में हमारा खून शामिल है, अदुओं से बगावत में हमारा खून शामिल है. सलफ ने अपनी जान देकर चमन अपना संवारा है. ये हिंदुस्तान 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 हमारा 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 है. तिरंगे की बुलंदी को झुका सकता नहीं कोई, अमान अल्लाह हमें दुश्मन मिटा सकता नहीं कोई. तिरंगे की बुलंदी को झुका सकता नहीं कोई, अमान अल्लाह हमें दुश्मन मिटा सकता नहीं कोई. जहाँ पे पाँव रख दे हम हटा सकता नहीं कोई, हमारे आगे सर अपना उठा सकता नहीं कोई. हजारों दुश्मनों का दुश्मनी ने सर उतारा है. ये हिंदुस्तान 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 हमारा 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 है. मेरा वादा है कि इस मुल्क से उल्फत रखूंगा मैं, खुदी में जिंदा अपने वीर की इज्जत रखूंगा मैं. मेरा वादा है कि इस मुल्क से उल्फत रखूंगा मैं,
खुदी में जिंदा अपने वीर की इज्जत रखूंगा मैं, मिटा दूं टोलियां दुश्मन की वो ताकत रखूंगा मैं, न छोटा हूँ जवानों से बड़ी हिम्मत रखूंगा मैं। अनीसिस जामिया के सारे बच्चों का ये नारा है, ये हिंदुस्तान 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 हमारा 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 है। मैं जामिया कैंपस के सर्वेसर्वा यहाँ के प्रशासक मौलाना हज़रत गुलाम वस्तानवी साहब से गुजारिश करूँगा कि वो यहाँ पर आए हुए मेहमानों का इस्तकबाल करें। सबसे पहले इस प्रोग्राम के प्रेसिडेंट, प्रोग्राम के अध्यक्ष और हमारे ज़िले की सांसद सम्माननीय डॉक्टर हिनाताई गाविद, इनका इस्तकबाल मौलाना गुलाम वस्तानवी साहब करेंगे। मैं इसी मंच से गुजारिश करता हूँ। शुक्रिया हजरत। इसी सिलसिले में हमारे विशेष निमंत्रित, विशेष मान्यवर जो हमारे प्रोग्राम को शुभकामना देने आए हैं, आशीर्वाद देने आए हैं, डॉक्टर विजय कुमार गावित, विधानसभा सदस्य नंदुरबार, इनका स्वागत मौलाना गुलाम वस्तानी साहब करेंगे। नंदुरबार जिल्ह्यात ज्यांनी अक्कलकुव्याची ओळख निर्माण केलेली आहे ते माजी सभापती सन्माननीय आमशादादा पाडवी यांचं स्वागत मौलवी हुजेफा साहब करतील। तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय मेघशांग डांगे साहेब यांचं स्वागत हाफिज इसहाक रंदेरा साहब करतील। तालुक्याचेच विशेष मान्यवर आदरणीय नागेश दादा पाडवी यांचं स्वागत रंदेरा साहब करतील। एडवोकेट सुधीर पाडवी साहेब, इनका स्वागत भी हाफिज रंदेरा साहब करेंगे। जिला परिषद सदस्य सन्माननीय नितेश वळवी साहब का स्वागत भी हाफिज इसहाक रंदेरा साहब करेंगे। सम्माननीय जयमल सिंह पाड़वी साहब का स्वागत भी होगा। मीडिया के रिप्रेजेंटेटिव सम्माननीय अनिल जावरे साहब का स्वागत मौलाना वस्तानी साहब के हाथ से होगा। खापर के विशेष मान्यवर सम्माननीय ललित जाट साहब, इनका भी स्वागत मौलाना साहब करेंगे। धन्यवाद मान्यवर हो। इसके बाद इस प्रोग्राम को क्यों रखा गया, उसका मकसद क्या था, क्या सोच थी, इसके बारे में यहाँ पर जानकारी देने के लिए मैं दावत देता हूँ मौलाना हुज़ैफा साहब को। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन, अम्मा बाद। तालीम और एजुकेशन ये किसी भी मुआशरे को बुराइयों से निकालकर अच्छाइयों की तरफ लाता है। हमारे मुल्क में भी ये कोशिश की जा रही है कि तालीम को ज़्यादा से ज़्यादा आम किया जाए, जिसके लिए एक नारा लगाया जा रहा है, पढ़ेगा भारत बढ़ेगा भारत। तो हम लोग भी ये कोशिश में लगे हुए हैं कि किसी न किसी तरीके से हमारे मुआशरे और हमारी कम्युनिटी के हर तबके को तालीम में आगे बढ़ने के लिए क्या किया जाए। तो उसके लिए हमारी टीम ने अक्कलकुआ तालुके के अतराफ़ में जो तकरीबन 213 देहात है,
उन देहातों का मुआयना किया, उसकी विज़िट की और ये देखना चाहा कि वो कौन सी चीज़ है जिसकी हमारे स्टूडेंट्स को और हमारे स्कूल में पढ़ने वाले बच्चों को ज़रूरत है। तकरीबन अक्कलकुआ के अतराफ़ में जो देहात हैं, इन देहातों में 100 से ज़्यादा स्कूल है, जिसमें 90% स्कूल गवर्नमेंट के हैं और इन स्कूलों में तकरीबन 30,000 से ज़्यादा बच्चे पढ़ते हैं। हमारी टीम ने जब मुआयना किया तो ये देखा कि बच्चे स्कूल आ रहे हैं, यूनिफॉर्म भी पहनते हैं, हर चीज़ है उनके पास, लेकिन अक्सर बच्चे ऐसे हैं कि जिनके पास बस्ता नहीं है, बैग नहीं है, वो या किताब हाथ में ला रहे हैं या वो किताब प्लास्टिक की थैली में ला रहे हैं। तो फिर हमने बैठकर मशवरा किया कि हमारे इन बच्चों को हौसला अफजाई के लिए जो ज़रूरत की इस वक्त चीज़ है वो दी जाए, ताकि बच्चे इमोशनल तौर पर बच्चे के अंदर में तालीम का जज्बा पैदा हो, उसकी हौसला अफजाई हो। तो इसी प्रोग्राम के पेश नज़र हमने ये कोशिश की है कि 6ठी से लेकर 10वीं स्कूल में जो बच्चे हमारे ख़ास तौर पर हमारे पिछले वर्ग के जो बच्चे हैं, उन बच्चों को हमने 10,000 बच्चों को जो स्कूल में अच्छी तरह से प्रेजेंट रहते हैं, हाजिर रहते हैं और पढ़ते हैं, ऐसे 10,000 बच्चों को हमने बस्ता और दफ्तर देने का फ़ैसला किया, जिसके लिए बाकायदा हमने कंपनी से राब्ता किया और उसको बाकायदा उनसे बहुत सारे नमूने लेने के बाद उनसे उनके पास तैयार करवाया गया और अब हम इस प्रोग्राम में उसी को तकसीम करने की कोशिश कर रहे हैं। तो मैं इस मौके पर हमारे जितने भी मेहमान यहाँ पर आए हैं उन सब का इस्तकबाल करता हूँ, उनका आहलन व सहलन व मरहबा कहता हूँ, उनका वेलकम करता हूँ कि वो हमारी तालीम के इस मैदान में आगे बढ़ने की जो कोशिश की जा रही है उसमें वो हमारा हाथ बटा रहे हैं। इस प्रोग्राम के ये जो मुआयना किया गया उसमें ख़ास तौर पर हमारे जामिया का अलवस्तानवी टीवी चैनल को जो ऑपरेट करते हैं इम्तियाज़ खलील साहब, उन्होंने अपनी टीम के साथ चूँकि मुआयना किया था तो मैं उनको दावत दूंगा कि वो अपने कुछ तासुरात इस सिलसिले में आप हजरात के सामने बयान करें। Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. Good morning everybody, especially the president of this program and the chief guests who have come from Nandubar and the adjacent districts. सबसे बड़ी बात तो ये है कि ये जो नन्हे बच्चे सबसे पहले यहाँ पहुँचे हैं, मुझे बहुत अच्छे से याद है कि हज़रत मौलाना ने हमसे कहा कि ये आदिवासी जो हमारे आसपास में हैं, ये वो लोग हैं जो हिंदुस्तान के असल बाशिंदे हैं। ये भारत जो है, जो प्राचीन भारत जो रहा है, उसकी बुनियाद इन्हीं लोगों पर है और हो ये रहा है कि गवर्नमेंट्स की, रिस्पेक्टिव गवर्नमेंट्स की कोशिश के बावजूद ये कहीं ना कहीं हम देखते हैं कि उनको वो जो मकाम मिलना चाहिए, उनको जो तरक्की की जो राह मिलनी चाहिए, जो दिशा मिलनी चाहिए, वो दिशा नहीं मिल पा रही है। तो उन्होंने कहा कि अगर हम यहाँ पे काम कर रहे हैं और हमने आपके अपने आसपास बसने वाले ये हज़ारों बच्चे जो हैं इनके लिए कुछ नहीं किया तो हमने कुछ नहीं किया। तो हम लोगों से कहा कि आप लोग देख के आइए कि क्या किया जा सकता है। तो बहुत अच्छी बात यह है कि छोटी छोटी जगहों पे सरकार ने स्कूलें बनवा दी हैं, उनको किताब ब्याज मिल जाती है, लेकिन हमने देखा कि बच्चे जब सुबह स्कूल के लिए निकलते हैं तो वो प्लास्टिक का कैरी बैग में जो है वो अपना बस्ता लेके जा रहे हैं, कहीं भीग रहे हैं, कहीं परेशान हैं। तो हमने मौलाना से कहा कि कुछ ऐसा करते हैं कि बस्ता तकसीम करते हैं इनके बीच में, स्कूल बैग। तो मौलाना ने कहा कि बस्ता अगर तकसीम करना है तो अच्छा होना चाहिए, वो ऐसा नहीं होना चाहिए। ये आम तौर पे होता ये है कि हम लोग देखते हैं कि डेमोक्रेसी रन किस तरीके से करती है, पब्लिक और प्राइवेट दोनों लोग जब मिल करके काम करते हैं। सरकारें अपने तौर पे काम कर रही हैं, लेकिन सिर्फ सरकारों से काम नहीं होना है। अगर हमने अपना साथ नहीं सरकार के साथ दिया तो तब तक आम आगे नहीं बढ़ेगा, इन लोगों तक बात नहीं आगे बढ़ेगी। और ये बस्ता तो बहाना है, ये शुरुआत है। जामिया अक्कलकुआ जो आदिवासी भाइयों के लिए काम करना चाहता है उसका आगाज है, इट्स जस्ट बिगिनिंग। इसके बाद हमें जो सबसे बड़ा और सबसे अहम काम करना है वो इन देहातों में जो मेडिकल फैसिलिटी के लिए हमारा जो हॉस्पिटल है, आपने देखा होगा वो हॉस्पिटल तो है, लेकिन मौलाना ने कहा कि हमें कोशिश ये करनी चाहिए कि जो गरीब है हम इनके पास पहुंचे इलाज के साथ। तो हम लोगों ने बाकायदा कोशिश ये की है
कि नए साल में हम लोग उसका अनाउंसमेंट भी करेंगे कि 2 मोबाइल क्लिनिक्स जो है वो हज़रत मौलाना के वालिद साहब जिनकी बहुत खिदमत रही हैं समाज के ताल्लुक से, उनके नाम से हम लोग वो चीज़ आगे बढ़ाना चाहते हैं। और जामिया, आज आदिवासी हजरात की बात हो रही है, मैं आपको बताऊं कि हम लोगों ने इन 30 वर्षों में जो सबसे अहम काम किया है वो ये, इस साल सिर्फ 10,000 गरीब ऐसी औरतें, बेवा औरतें जिनके रमज़ान में जिनके लिए कोई सहारा नहीं है, ऐसे 10,000 घरों में हमने रमज़ान किट पहुंचाया, जिसमें कोशिश की कि एक महीना भर रमज़ान में कम से कम उनको किसी के आगे हाथ नहीं फैलाना पड़े। उसका असर ये हुआ साहब कि 10,000 घरों में हम गए तो पता चला कि 20,000 लोग और मौजूद हैं। आपको यहाँ बुलाने का मकसद यही है कि ये 10,000 जो हम बस्ते बांट रहे हैं ये काफ़ी नहीं है। आपका अगर साथ रहा तो ये 10,000 10 लाख हो सकते हैं। मैं देखता हूं कि छोटी छोटी जगहों पे एक घर यहाँ है, एक घर आधा किलोमीटर दूर है, लेकिन सुबह ये बच्चे उठ करके स्कूल जा रहे हैं। ये भारत को आगे ले जाना चाहते हैं। अगर हमने इनकी गति को बढ़ाना है तो इनका साथ देना, इनका दामन को थामना, इनके हाथ को थामना है। हम चाहते हैं कि हमने एक इनिशिएटिव लिया है। ये 10,000 बैग कोई इनकी दिशा को या कोई इनकी कहना चाहिए मुस्तकबिल को तब्दील नहीं कर देगा, लेकिन ये एक टोकन है। अगर आप लोगों का साथ रहा अक्रॉस द पार्टी लाइन, अगर सारे लोग, आप सब यहीं के हैं, आप इनके मसाइल को जानते हैं, अक्रॉस द पार्टी लाइन अगर हम हाथ थामते हैं तो मुझे यकीन है कि ये वो लोग जिनको निगलेक्ट किया गया है यही असल में भारत को आगे लेके जाएंगे। यही हमारी कोशिश है और हम चाहते हैं कि इसमें हमारा साथ दें। बहुत बहुत शुक्रिया। सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश सन्माननीय इम्तियाजभाई यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी दिलेला आहे। ज्या विशेष मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभली, अक्कलकुवा पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय भाऊसाहेब राणा यांचं स्वागत मौलाना हजरत साहब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सरपंच सन्माननीय घनश्याम पाडवी यांचं स्वागत देतील हजरत मौलाना साहब करतील। मनोगताचा पुढच्या प्रवासाकडे आपण वळूया। या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून या ठिकाणी ज्यांनी विशेष उपस्थिती दिलेली आहे, नंदुरबार तालुक्याचे सन्माननीय आमदार, ज्यांच्या बाबतीत एकच सांगेल, शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधियों से कोई कह दे अपनी औकात में रहे। जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या विभागाच्या खासदार सन्माननीय डॉक्टर हिनाताई गावित, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमशादादा पाडवी, त्याचबरोबर सन्माननीय नागेश दादा, सन्माननीय ॲडव्होकेट पाडवी, मंचावर उपस्थित आलेले सर्व विशेष अतिथी आणि ज्यांनी ही संस्था उभारली, आज या ठिकाणी एक नवीन अक्कलकुवा दिसतंय, शैक्षणिक संकुल दिसतंय। ज्यांच्यामुळे उभं राहिलं, ज्यांच्या कष्टामुळे उभं राहिलं आणि एक दूरदृष्टी ठेवून ज्यांनी उभं केलं, एक सामाजिक बांधिलकी प्रत्येकाची असते, ती जोपासण्याचं काम मोठ्या कष्टातून त्या माणसांनी उभं केलं, ते आदरणीय मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवीजी, या जामिया संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष हाफिजी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, सर्व वडीलधारी मंडळी, संस्थेचे प्रमुख, संस्थेचे मुख्याध्यापक आणि या तालुक्यामधून आलेले सर्व माझ्या सर्व विद्यार्थी बालमित्रांनो आणि प्रिंट मीडिया आणि इतर सर्व
पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मला एका गोष्टीचा आनंद आहे. अक्कलकुव्यासारख्या अति दुर्गम भागामध्ये वस्तांनी एक मोठे संकुल उभं राहून या भागाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. एवढंच नाही, या भागामध्ये एका बाजूला रोजगार पण निर्मिती करण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे काम करत असताना त्यांना कष्ट निश्चित झेलावं लागले, त्रास सहन करावाही लागला. पण या सर्व गोष्टींमधून एक देशाचं भवितव्य घडवण्यासाठी मुलांना शिकवलं पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्ञान द्यायचं आणि ज्ञान हे असं ज्ञान द्यायचं की त्याच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल आणि त्याचा उपयोग चांगल्या रीतीने विद्यार्थी घेतील याची पण काळजी त्यांनी घेतलेली आहे. सर्व संस्था उभ्या केल्या त्यांनी. आता काय राहिलं असेल वस्तानुजी ते सांगा, राज्याकडून पाहिजे ते आम्ही देऊ. हाँ, मैं वस्तानु जी को ये कह रहा था कि अभी ये संस्थाएं तो खुली, अलग अलग इंस्टीट्यूशंस खुले, अलग अलग डिपार्टमेंट खोले हैं, लेकिन कुछ बचा होगा तो वो भी बताइए. यहाँ सब आ जाना चाहिए. हाँ. और जो हमारा महाराष्ट्र से लाने का है वो मैं लाऊंगा. दिल्ली से लाने वाले हैं वो हिनाताई बताइए क्या लाने वाले हैं. क्योंकि मैं एमएलए के नाते या इस इलाके का एक नागरिक के नाते मैं आपको बोल रहा हूं. वो मेरा मैं फर्ज समझता हूं कि अपने इलाके में ज्यादा से ज्यादा सुविधा हो. हमारे भाई साहब ने कहा, वो तो हम हमारी जिम्मेदारी समझते हैं कि इस इलाके का विकास हो, यहाँ के हर इंसान यहाँ का अपने पैरे पे खड़ा हो, अपने बलबूते पे खड़ा हो, यही हम चाहते हैं. और इसी के लिए हम लोग कोशिश करते ही हैं. आपकी जैसी इमारतें खड़ी है, हमने भी थोड़ी थोड़ी खड़ी करने की कोशिश आजू बाजू में किया है बच्चों के पढ़ाई के लिए. तो वही कोशिश हमारी चालू रहती है. तो एक काम अच्छा किया आपने. ये तो समाज में आने के बाद लोगों ने करना चाहिए, करते नहीं है, लेकिन आपके संस्था ने हमारे जो गरीब बहन थी उनको आपने पूरे 1 महीने में राशन देने का एक अच्छा काम किया कि सुकून से भगवान के साथ अच्छा प्रार्थना कर सके, अल्लाह के साथ अच्छा बैठ के दुआ मांग सके कि उनकी भी जिंदगी सुधर जाए. उसके लिए एक शांति से कर सके. जो आदमी मजदूरी करता है उसको कहाँ वक्त मिलता है अल्लाह के साथ बात करने के लिए. तो एक काम उनको सुकून होने की वजह से वो आराम से अपना प्रेयर कर सकती है. तो एक अच्छा काम आपने किया है. तो ऐसे तो बहुत अच्छी काम है. वस्तान जी, आप सब इस संस्था के परिवार करते आए हैं और करने वाले ही हैं. हमने कहा हमारा सहयोग जहां जहां लगेगा हम लोग तो है और हमारा फर्ज समझते हैं. आज हमें यहाँ बुलाया और आपके साथ में सबके साथ में बात करने का मौका दिया, मिलने का मौका दिया. मैं आप सबका शुक्रगुजार हूँ. ये जामिया संस्था है, वस्तानी साहेब संस्था है. या संस्थाएं एक विचार के यो तुम्हा पोरे सलाम जाते हैं. सलाम जाती वेला पुस्तकें हाथम ली जाते हैं, पुस्तकें फाटी जाते हैं, को जाते हैं कहीं भी फेंकी देते हैं. आने कहीं भी थोवे उदलो पोड़े या तो रे यही होगा तुम्हारे आगे ये बैग देना रहे हैं. तुम्हार पिक्चर में है ते टीवी में है ते पोरे सलाम जाती वेला बैग उठका में ली जाते हैं. देखी बैग ही तुम्हारा देना रहा है. आने तुम्हारा सलाम जाते हैं, बाकड़े ना रहते हैं, ऐठा बोलते हैं
तो तुम्हा चांदी खराब ने बेरा दो दे तुम्हा स्कर्ट के खराब बेरा दो दे आखिर बुआ खातर में सोई के देते हैं तरे ई होगी सोय ई संस्था वाले तिया पैसा की दी रहे तुम्हा कालजी लेवली तुम्हा भी हर की रात दो दे हर की हिकान दो दे ओ विचार की ने ई तुम्हान होगी सोय की दी रही है तरे तिया फायदो लेऊ लो आपू हिकान दो दे आखिर संस्था वाले की दी रही है तरे एक हारो काम इस संस्था वाले कहते हैं तुम्हारे आगड़ी आवाज दो दे तुम्हारा आरोग्य हार की रात दो दे वो होको विचार की ने इस संस्था वाले तुम्हारे ई होको दी रही है तरे तिया फायदो ले जा हार की वापरू जा पुस्तक के टीम हार की खाऊ जा जेने करू ने तुम्हारा पुस्तक ऐसे फेकाई नहीं फाटे नहीं पिजाई नहीं या कालजी ले जा सरकार ये तुम्हारा होगा पोरा नाखो है सरकार ये तुम्हाने हिका खातर होगी सोई के ही तुम्हारा दो हो गया आदिवासी पोरे हैं आदिवासी पोरा ने जन्म वेल्यापासून मोयता होतो सरकार सवलती दे दिले है तुम्हाने सलाम जावे पाठी पुस्तक भी सरकार दे कपड़े भी सरकार दे पेलिम हिका जा नेताती डॉक्टर की हिका इंजीनियर की हिका होगो फुकट दे या देशों या जगाम फक्त आदिवासी समाज हेंडो आहे त्या आदिवासी समाजाला होगो मोफत आहे एक नारी ना लागती तरे या आगडी या की बाको डोगरे चारा मोकले मोजरी मोकले ते भी जाऊलो ना आश्रम साराम हिका जा ने साराम हिका जाऊलो या की बाका होनावलो ने त्या नाकुला तुम्हा मोजरी केन तुम्हा खा सरकार मान पोहणार आहे की तुम्हा खजा उन्हा एका तरे ई लक्षात ठेवा तुम्हाने हिकुला होती हरी संधी मिली ही केल्या समाजा पोरान हिकुला संधी ना मिलती त्या फायदो तुम्हा इलान दोजे ठिकाण दोजे हर की कारण तुम्हा डॉक्टर बनवला इंजिनियर बनवला काय भी बनवला खातर सरकारे फुकट ठिका खातर तुम्हा सोय केली आहे तरे ई होगा फायदो ले जा ओतन मा या निमित्त की अकुला है और वो फायदो ले दो तुम्हा हारे हिकिन मोड़े भी सकते हैं काम धंधो की सकते हैं तुम्हारा नौकरी मिली सकती है आने या की बात को भी हर की रही सकी और तुम्हारा भी हर की रही सका है तरे ये हमें बैग देते हैं या बैग वो हर की वापर के जा आने जिया दे दो तिया आभार भी मानू लो जो माहू अपन दे तिया ले आभार मानू लो तिया थैंक्स आखू लो तरे एक हरा कार्यक्रम तुम्हारा या संस्था वाला है हादियो या संस्था वाला भी आभार मानू हो और तुम्हारा भी शुभेच्छा दियो आने संस्था हारे दे भी कामे आगे गवरी त्या होका नामा मदत के हो एक याकीन वस्तानवी साहेब त्या परिवारा मनापासून धन्यवाद देऊ त्या आभार मानू हो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपण वळूया अध्यक्षीय मनोगताकडे आप सभी को मालूम है हमारे जिले की सांसद जिन्होंने संसद में अपने सवालों की गूंज से पूरे भारतवर्ष का ध्यान केंद्रित कर लिया है सरकार मजबूर हो गई कि लगातार 2 साल तक उन्होंने उत्कृष्ट सांसद का पुरस्कार जिन्हें प्रदान किया है जिनकी उपस्थिति यहाँ पर मौजूद है मैं दावत दूंगा इस शेर के साथ डॉक्टर हिनाताई गावित को कि सुना है उनकी बातों से फूल झड़ते हैं सुना है उनकी बातों से फूल झड़ते हैं गर ऐसा है तो चलो फूलों की बरसात देखते हैं आज अक्कलकुवा येथे जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना दप्तरचं वाटप होण्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे नेते आणि नंदुरबारचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब ज्यांच्या आशीर्वादानं ही एवढी मोठी संस्था एवढं मोठं संकुल उभं राहिलं ते आदरणीय मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी साहब या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय हाफिजजी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय नागेश पाडवीजी आदरणीय ॲडव्होकेट सुधीर पाडवीजी आदरणीय आमशा पाडवीजी आदरणीय जयमल दादा आदरणीय घनश्याम पाडवीजी जिल्हा परिषद सदस्य नितेश पाडवी या ठिकाणी उपस्थित पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय भाऊ राणाजी आणि
जे या संस्थेसाठी खूप मेहनत करत असतात, अगदी अहोरात्र, हे संस्था कशी मोठी होईल, या संस्थेच्या माध्यमातनं विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, यासाठी जे दिवस रात्र मेहनत करतात ते आमचे मोठे भाऊ आदरणीय हुझैफाजी, या ठिकाणी उपस्थित सर्व वडीलधारी, सर्व ज्येष्ठ, सर्व विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, मला आज अत्यंत आनंद होत आहे की एक खूप चांगल्या अशा कार्यक्रमाला मला येण्याची संधी जामिया इस्लामिया या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज मला उपलब्ध झाली. ही गोष्ट खरी आहे की आपला हा अक्कलकुवा तालुका हा अत्यंत अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे बहुतांश विद्यार्थिनी हे आदिवासी समाजाचे आहे आणि मी एक खासदार म्हणून जेव्हा मी माझ्या या मतदारसंघाकडे बघते तेव्हा मी निश्चितपणे हा अक्कलकुवा तालुका आणि धडगाव तालुका याच्या विकासामध्ये मी नेहमी प्रायोरिटीने पहिले जर मी कुठल्या भागाचा विकासाचा विचार करत असेल तर तो आपला अक्कलकुवा आणि धडगाव आहे. मी निवडून आल्यानंतर माझ्या या 5 वर्षाचं जे काही प्लॅन मी डेव्हलपमेंटचा तयार केला त्यात माझं टार्गेट हे होतं की मला आरोग्याच्या सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, या प्रामुख्यानं धडगाव आणि अक्कलकुवा या तालुक्यामध्ये पोचवायचे आहे. आज केंद्र सरकार आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम करत आहे. आज आपण सगळीकडे टीव्हीवर सगळीकडे आपण एक ॲडव्हर्टाइजमेंट बघत असतात की बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान देशभरात सुरू आहे. मी अत्यंत अभिमानाने नेहमी दिल्लीत जेव्हा संसदेमध्ये भाषण करते, लोकसभेत जेव्हा मी माझे मतं मांडत असते तेव्हा मी फार अभिमानाने सांगते की बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान सगळीकडे देशभरात सुरू आहे, पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्हाला बेटी बचाओपेक्षा बेटी पढाओ याच्यावर आमचा भर जास्त आहे. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये मुलींची संख्या ही जवळपास मुलांच्या बरोबरीने आहे आणि महाराष्ट्रातला हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे मुलींची संख्या ही जवळपास मुलांच्या संख्येइतकी आहे आणि या गोष्टीचा मला अत्यंत अभिमान वाटतो. जेव्हा एकीकडे आपण बघतोय की आपल्याकडे खूप चांगल्या शैक्षणिक संकुल तयार झालेत, या ठिकाणी गावित साहेब उपस्थित आहे. आज आपण जो एक बदललेला चेहरा आदिवासी भागात आपण बघतोय शिक्षणाच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या आश्रमशाळा तयार करणं, मोठमोठ्या आश्रमशाळा जेव्हा आज आपण धडगाव, अक्कलकुवा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही आदिवासी भागात आपण गेलात तर आपण बघाल की मोठमोठ्या इमारती तिथे बघायला मिळतात. आणि मला असं वाटतं की खरोखर हे गावित साहेबांचं विजन होतं की अशा मोठ्या शाळा त्यांनी तिथे तयार केल्या की विद्यार्थ्यांना सुद्धा वाटतं की आम्हाला त्या शाळेत आम्ही गेलं पाहिजे, आम्ही शिकलं पाहिजे. मी जेव्हा वडिलांसोबत, गावित साहेबांसोबत मी जेव्हा या भागात फिरत असते आणि ज्या गावांना जायला, बऱ्याच गावांना जायला रस्ते चांगले नाहीत, पण त्या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट अशा इमारती जेव्हा आश्रमशाळेंच्या मी बघते तर मी माझ्या वडिलांना सांगते की पप्पा तुम्ही या ठिकाणी कसं शाळा बनवायचा विचार केला, या ठिकाणी यायला रस्ता सुद्धा व्यवस्थित नाहीये. तर मला माझे वडील म्हटले, बेटा या भागात जे आदिवासी मुलं आणि मुली राहतात त्या मुलांना आणि मुलींना शिक्षणाची एक जिज्ञासा, एक इच्छा निर्माण झाली पाहिजे. या शाळा बघितल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आम्हाला या शाळेत जायचंय, आम्हाला या शाळेत जाऊन शिकायचं आहे. आणि असं स्वप्न त्यांनी डोळ्यासमोर ठेवून या एवढ्या सगळ्या आश्रमशाळा, सुंदर अशा इमारती त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी उभ्या केल्या. आज मला अत्यंत आनंद वाटतोय की मी आज ज्या मंचावरून बोलते या मंचावर 2 अशी व्यक्ती आहे ज्यांनी विद्यार्थ्यांच्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले, खूप प्रयत्न केले. या ठिकाणी गावित साहेब आदिवासी विकास मंत्री असताना त्यांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म, नवीन युनिफॉर्म, साहेबांनी सांगितलं की दरवर्षी जेव्हा एखाद्या खाजगी शाळेत शिकणारा विद्यार्थी नवीन वर्गात प्रवेश घेतो तेव्हा तो नवीन युनिफॉर्म घेतो, नवीन बॅग घेतो, नवीन रेनकोट घेतो, नवीन पुस्तकं घेतो. तसंच आदिवासी भागात राहणारा विद्यार्थी सुद्धा त्याचे पालक हे सरकार आहे, आदिवासी विकास विभाग आहे आणि म्हणून त्याचं शिक्षणासाठी लागणारा त्याचा युनिफॉर्म असेल, पावसाळ्यात भिजायला नको म्हणून रेनकोट असेल, पुस्तकं असेल, हे सगळं सरकारच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांचं
भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं गावित साहेबांनी केलं आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय वस्तानवी साहेबांनी सुद्धा आदिवासी भागात 10,000 विद्यार्थ्यांना मोफत शाळेला बॅग्स ज्या त्या विद्यार्थ्यांकडे नसतात त्या बॅग्स वाटपाचा हा कार्यक्रम घेऊन निश्चितपणे या 10,000 विद्यार्थ्यांचं भविष्य बदलण्यासाठी त्यांनी इतका मोठा जो परिश्रम केलेला आहे त्याबद्दल मी या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीनं या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी या वतीनं मी आपले खूप खूप आभार व्यक्त करते की आपण एक खूप चांगलं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून केले. मी बऱ्याच संस्था शैक्षणिक संस्था बघितल्या, भरपूर कॉलेजेस असतात, स्कूल्स असतात, पण सामाजिक कार्यात फारसं काही कोणी इंटरेस्ट घेत नाही. आज आपण नंदुरबार जिल्ह्यातच बघा कितीतरी शैक्षणिक संस्था आहेत, भरपूर कॉलेजेस आहे, भरपूर शाळा आहे, पण अशा पद्धतीचा उपक्रम आजपर्यंत कोणी केला नाही. आपण आदिवासी भागात अत्यंत अतिदुर्गम भागात असलेली आपली संस्था आहे. या भागातली जी सामाजिक परिस्थिती आहे या परिस्थितीची जाण ठेवून हा जो अत्यंत चांगला निर्णय आपल्या संस्थेने घेतला आहे हा खरोखर इतर ज्या संस्था या देशात काम करतायत त्यांच्यासाठी एक खूप मोठं माइलस्टोन, एक खूप मोठं उदाहरण आहे असं या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन. आणि आम्हाला खरोखर अभिमान वाटतो वस्तानवी साहेब की आपली ही इतकी मोठी संस्था आज आमच्या जिल्ह्यात, आमच्या या अक्कलकुवा तालुक्यात आहे. आपल्या माध्यमातून आज एवढ्या विद्यार्थ्यांचं भविष्य हे निश्चितपणे उज्ज्वल होण्याच्या मार्गास आहे. मी आपल्या संस्थेमध्ये खासदार होण्यापूर्वी सुद्धा माझ्या वडिलांसोबत आलेली आहे आणि मी बघितलं इतक्या चिकाटीने आपल्या इथले जे शिक्षक आहेत खूप मेहनत घेतात. आपल्याकडे देशभरातले विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये शिकायला येतात आणि आपल्याला मी नक्कीच हे सांगू इच्छिते की मी काही वर्षांपूर्वी मी पॅरिसला गेले होते. पॅरिसला जेव्हा मी गेले तिथे मला एक भारतीय व्यक्ती भेटला होता, तर तो होता सुरतचा आणि त्याने मला विचारलं की मॅडम आप कहाँ से है. मी त्यांना म्हटलं मैं नंदुरबार से हूँ, महाराष्ट्र में. त्याने मला सांगितलं की हमको नंदुरबार तो पता नहीं लेकिन हमको अक्कलकुआ मालूम है क्योंकि मेरा भाई अक्कलकुआ के इंस्टीट्यूट में पढ़ता है, इसलिए मैं जानता हूँ कि अक्कलकुआ कहाँ है. म्हणजे जरी आपल्याला असं वाटत असेल आम्ही अत्यंत अतिदुर्गम भागात आहोत, पण वस्तानवी साहेब आपण जे परिश्रम घेऊन एक एवढं मोठं शैक्षणिक संकुल तयार केले, असं संकुल आपल्या नंदुरबार जिल्ह्यात नाहीये आणि आपल्या या संकुलामुळे आज नंदुरबार जिल्ह्याला, अक्कलकुव्याला एक नवीन पहचान आपल्या रूपानं मिळाली आहे, या संकुलाच्या रूपानं मिळाली आहे. ही खरोखर आमच्या परिसरासाठी, अक्कलकुव्यासाठी एक खूप मोठं कार्य आपल्या माध्यमातून झालेलं आहे. आपण एक खूप चांगलं इन्स्टिट्यूट, सर्व कॉलेजेस या ठिकाणी उभे केले. मी आपल्याला या ठिकाणी माझ्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही मदत लागली आपण मला सांगा, मी निश्चितपणे करेन. या ठिकाणी आपल्याकडे लॉ कॉलेज नाहीये, आपण मला सांगितलं लॉ कॉलेज आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आपण त्यासाठी माझी जी काय मदत लागली मी निश्चितपणे करेन आणि आपल्या या अक्कलकुव्यामध्ये एक लॉ कॉलेज सुद्धा आणण्यासाठी आपल्याला या भागाची खासदार म्हणून मी आपल्याला वचन देते. निश्चितपणे आम्ही ते करू. जे BSc नर्सिंगचं आपण केलेलं आहे ते आम्ही सरकारच्या माध्यमातून जे काही थोड्याफार फॉर्मॅलिटीज आहे ते आम्ही करू आणि आपल्या अक्कलकुव्यामध्ये एक BSc नर्सिंगचं कॉलेजसुद्धा या ठिकाणी सुरू होण्यास आपल्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू. त्याचबरोबर आपल्या इथे एवढं चांगलं संकुल आहे, इतके चांगले कॉलेजेस आपल्याकडे आहे, चांगले फॅकल्टी आपल्याकडे आहे, तर इथे या भागात जे आदिवासी विद्यार्थी आहे यांच्या शिक्षणासाठी सुद्धा इथे हॉस्टेल जर बांधून दिलं तर मला वाटतं विद्यार्थी इथे राहू शकतात आणि आपल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकतात. त्यासाठी सुद्धा मी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या इथे एक साधारण 500 ते 1000 कॅपॅसिटीचा हॉस्टेलसाठी सुद्धा मी प्रयत्न करीन, जेणेकरून आदिवासी विद्यार्थी सुद्धा एक अत्यंत चांगल्या अशा शैक्षणिक संकुलात शिक्षण घेऊ शकतात आणि त्यांचं भविष्य ते स्वतः घडवू शकतात. या ठिकाणी आपण मोबाईल युनिट्स, इथल्या या भागातल्या आरोग्याची सेवा देण्यासाठी आपण मोबाईल युनिट्सचा जो संकल्प आणलेला आहे तो खरंच खूप चांगला आहे. कारण आपल्या भागात आरोग्याच्या सुविधा बऱ्यापैकी अजून आपल्याला पोचवायच्या आहे, पण आपलं जे मोबाईल मेडिकल युनिट असेल त्याच्याने नक्कीच गावोगाव आपल्याला डॉक्टर्सची सेवा असेल, तिथल्या रुग्णांना आरोग्य सेवा असेल, हे देण्याचं एक चांगलं कार्य
करण्यासाठी आपण जो पुढाकार दाखवलेला आहे त्याबद्दल मी आपले पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन करू इच्छिते. आज जे आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना ज्या बॅग्स देणार आहोत त्याच्याने आपल्या भागात जे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्कूल ड्रॉपआउटचं जे प्रमाण आहे, म्हणजे विद्यार्थी काही दिवस शाळेत जातात आणि मग जाणं थांबून देतात, निश्चितपणे याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला बघायला मिळेल. आणि या 10,000 विद्यार्थ्यांना या पुढच्या काळामध्ये मला नाही वाटत या 10,000 विद्यार्थ्यांपैकी कुठलंही ड्रॉपआउट आपल्याला या भागात बघायला मिळेल. आणि हे अत्यंत चांगला उपक्रम जो आपल्या संस्थेने केलेला आहे त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या संपूर्ण संस्थेचं मी खूप खूप अभिनंदन करते. आणि या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून जी काय मदत लागली ती निश्चितपणे मी करेन. आपला आदिवासी भाग आहे, अत्यंत अतिदुर्गम भाग आहे, पण याच्यामध्ये शिक्षणाचं चांगलं कार्य आपली संस्था करते. संस्थेला सुद्धा मी नक्कीच मदत करेन, एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेन. आणि मी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये बऱ्याच गावांना कनेक्टिव्हिटी नसते. म्हणजे आपण इथून पुढे आपला अक्कलकुव्यापासून पुढे जेव्हा आपण घाट चढतो तेव्हा मोबाईलचं नेटवर्क आपल्याला भेटत नाही. म्हणजे बऱ्याचदा मी सुद्धा जेव्हा या भागात फिरत असते तर दिवसभर आपण नॉट रिचेबल होऊन जातो, जसं काय आपण एखाद्या दुसऱ्या ग्रहावर फिरतोय अशा प्रकारची एक परिस्थिती होते. आणि म्हणून मी हे ठरवलं, खासदार झाल्यानंतर संपूर्ण मी आपल्या या नंदुरबार जिल्ह्याचा BSNL डिपार्टमेंटला सांगून मी सर्वे करून घेतला. आणि सर्वे करून त्यांना मी सांगितले की माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मोबाईलचं नेटवर्क आलं पाहिजे, त्यासाठी किती टावर बसवावे लागतील त्याचं सर्वे करून मला आकडा सांगा. मी केंद्र सरकारच्या माध्यमातून तेवढे टावर्स मी मंजूर करून आणेल. आणि त्यांनी मला सांगितलं की ताई, आपल्याला नंदुरबार जिल्ह्यात 100 टावर बसवावे लागतील, तेव्हा जाऊन आपल्या या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये मोबाईलची रेंज येणार. आता केंद्र सरकारकडे जेव्हा मी मागणी केली, मला त्यांनी सांगितले कि मैडम हम तो एक स्टेट को एक साल में सिर्फ 100 टावर्स देते हैं, आप 100 टावर्स एक डिस्ट्रिक्ट के लिए मांग रहे हो, इतने हम नहीं दे सकते. मी त्यांना म्हटलं, माझा मतदारसंघ हा अत्यंत अतिदुर्गम आहे, त्या ठिकाणी कुठल्याही खाजगी कंपनीचे पण टावर नसतात आणि आम्हाला त्या भागात गावांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बऱ्याचदा काही मेडिकल इमर्जन्सीज असतात, ॲम्ब्युलन्स बोलवायची असते, पेशंट्स घेऊन जायचे असतात, त्या ठिकाणी आम्हाला मोबाईलची अत्यंत गरज आहे. आपण आम्हाला रेंजसाठी तिथे टावर्स बसवून द्या. आणि त्यांना व्यवस्थित मी समजावून सांगितल्यानंतर यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने नंदुरबार जिल्ह्यासाठी 70 टावर मंजूर करून दिलेले आहे. आणि त्या टावरचं काम हे आता आम्ही या महिन्यापासून सुरू करणार आहोत. यात प्रामुख्यानं अक्कलकुवा आणि धडगाव याच्यामध्ये सगळ्यात जास्त टावर्स आपण बसवणार आहोत. आपला उद्देश हा आहे की प्रत्येक गावापर्यंत मोबाईलची रेंज पोहोचली पाहिजे. आज विद्यार्थी जे शिकता आहे त्यांना जेव्हा परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो, जेव्हा ॲडमिशनचा फॉर्म भरायचा असतो किंवा त्यांना नोकरीसाठी फॉर्म भरायचा असतो, तर त्यांना आपल्याकडे एकतर अक्कलकुव्याला यावं लागतं किंवा त्यांना नंदुरबारला जावं लागतं. तर अशा प्रकारची त्रास त्यांना होऊ नये आणि ते ज्या गावात राहत आहे तिथे त्याच गावामध्ये त्यांच्या मोबाईलवर ते ऑनलाईन ॲडमिशनचे फॉर्म भरू शकतात, नोकरींचे ॲप्लिकेशन भरू शकतात आणि ते एक्झामचे फॉर्म्स भरू शकतात. तर अशा पद्धतीनं ज्या शहरामध्ये ज्या सोयीसुविधा असतात त्या आम्ही ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याला आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं आहे असं मी सांगेन, कारण 100 पैकी 70 टावर यावर्षी आणि 30 टावर पुढच्या वर्षी, असं 2च वर्षात आपल्याला 100 टावर मिळत आहे. ही खरंच खूप मोठी उपलब्धी आपल्या जिल्ह्यासाठी आहे. आणि खास करून या अक्कलकुव्यामध्ये आणि या परिसरात राहणाऱ्या आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी आपल्या इथे अक्कलकुव्यामध्ये रेल्वेचं जे बुकिंग सेंटर होतं त्याचंसुद्धा मी या ठिकाणी मागच्या काही महिन्यांपूर्वी आम्ही ओपनिंग केलं, जेणेकरून इथले विद्यार्थी त्यांना जर परत जायचं असेल तर त्यांना रेल्वेचं बुकिंग करायला नंदुरबारला जावं लागतं, पण इथेच आपल्याकडे आपण ते बुकिंग सेंटर उघडल्यामुळे आता इथल्या विद्यार्थ्यांना इथेच बुकिंग करता येईल. आणि ते सुद्धा ती जागा आम्हाला आदरणीय वस्तानवी साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिली, म्हणून या ठिकाणी आपण एक बुकिंग सेंटर चांगलं आपण रेल्वेचं सुरू करू शकलो. ज्या काही मॉडर्न ॲडव्हान्स सुविधा ज्या शहरांमध्ये असतात
त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आज डिजिटल इंडियाच्या मार्फत प्रत्येक आपल्या जिल्ह्यातली ग्रामपंचायत ही इंटरनेटनी जोडली जाते. त्या ठिकाणी आपण केबल टाकून प्रत्येक इंटरनेटनी जोडली जाणारी ग्रामपंचायत हे राज्यात मुंबईला असेल किंवा दिल्लीला ते डायरेक्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलू शकतात. आम्ही प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा ही सोय करत आहोत वस्तानवी साहब. हर स्कूल में हम इंटरनेट बिठा रहे हैं ताकि वो स्कूल के स्टूडेंट्स के साथ हमारे मुंबई के ऑफिसर्स हो या दिल्ली के ऑफिसर्स हो, वो सीधा वीडियो कॉन्फ्रेंसिंग से टीचर्स के साथ और स्टूडेंट्स के साथ बात कर सके. क्योंकि कई बार हम लोग सुनते हैं कि स्कूल है लेकिन बच्चे रेगुलर जाते नहीं, टीचर्स रेगुलर जाते नहीं हैं. तो हमने अभी ये स्टार्ट किया है कि ये ग्रामीण क्षेत्र की हर स्कूल में, क्योंकि डिजिटल इंडिया में हम हर ग्राम पंचायत को इंटरनेट से जोड़ रहे हैं, तो हमने अभी ये तय किया है कि हर स्कूल जो ट्राइबल एरिया में है वहाँ पे वीडियो कॉन्फ्रेंसिंग की भी सुविधा करनी, सो दैट वहाँ के जो बच्चे हैं उनके साथ जो हमारे एजुकेशन सेक्रेटरी है, एजुकेशन डिपार्टमेंट के ऑफिसर्स है, एजुकेशन मिनिस्टर है, वो खुद बात कर सके और वो भी ये जज कर सके कि वहाँ के बच्चों की जो एजुकेशन की क्वालिटी है वो किस तरह से हो रही है. और मुझे ऐसा लगता है कि ये करने से हमारे इस आदिवासी भाग में जो बच्चे पढ़ रहे हैं उनके एजुकेशन में बहुत ही अच्छी उन्नति हमें देखने को मिलेगी. मी आपल्या भागात एक कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा जो रोड आहे हा चांगला मोठा रस्ता व्हावा, नॅशनल हायवे व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, मागणी केली आणि आज मी हा अंकलेश्वर बऱ्हाणपूर रोड याला नॅशनल हायवेची मान्यता केंद्र सरकारकडून घेऊन आली आहे. आता हा रस्ता सुद्धा 4 लेन होणार. आपल्याला इथून अंकलेश्वरला जायचं असेल आपण अगदी काही तासांमध्ये पोहोचू शकतात. या ठिकाणी आपण इथून आपल्याला मध्य प्रदेशकडे जायचं असेल आपण अगदी काही तासांमध्ये पोहोचू शकतात. तर हा अंकलेश्वर बऱ्हाणपूर नॅशनल हायवे हा सुद्धा आम्ही केंद्र सरकारकडून मंजुरी याला आणली आहे. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता आपल्या या भागाच्या दृष्टीनं तो म्हणजे मी धुळे बडोदा हा नॅशनल हायवे मी केंद्र सरकारकडून मंजूर करून आणला. हा धुळे बडोदा नॅशनल हायवे तुम्ही विचार करत असाल की आमचा कसा त्याच्याशी संबंध. हा रस्ता आम्ही धुळ्याहून सोनगीर फाट्यापर्यंत ऑलरेडी नॅशनल हायवे आहे. सोनगीर फाट्याहून तर दोंडाईच्याहून शहादाहून धडगाव पूर्ण पहाडात, धडगावहून मोलगीहून आपण डेडियापाडा, पिंपळखुटा तिकडनं डेडियापाडा असा आपण संपूर्ण डोंगरातून पहाडातून आपण तो नॅशनल हायवे काढत आहोत, जेणेकरून त्या भागात एक कनेक्टिव्हिटी चांगली होईल आणि कनेक्टिव्हिटी चांगली झाली तर निश्चितपणे त्या भागात अनेक ज्या सोयी सुविधा आज उपलब्ध नाहीत त्या तिथे पोहोचतील आणि त्या भागाचा विकास होईल. शेवटी एवढंच सांगेन की एकच उद्देश, एकच विजन डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. सबका साथ सबका विकास. सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा विकास करणं हे एकच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करत आहे. या ठिकाणी खूप चांगलं कार्य आपल्या जामिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून झालं. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करू इच्छिते. आणि आम्ही हा जो अक्कलकुव्यापासून मोलगीला जाणारा रस्ता आहे मागच्या अनेक वर्षांपासून वस्तानवी साहेब आपण सुद्धा मला सांगितलं होतं की इथून मोलगीला जायला रस्ता जो आहे तो फार खराब आहे आणि तो रस्ता आम्हाला करून द्या. तर तो रस्ता मी यावर्षी एन्युटी म्हणून जी स्कीम आहे त्याच्यामधून तो रस्ता मंजूर करून घेतला आहे. त्याचं सुद्धा काम आता सुरू होणार आहे. म्हणजे इथून आपल्याला मोलगी जरी एक 20 किलोमीटर आहे, फक्त 30 किलोमीटर आहे, ते आपण आज आपल्याला जायचं म्हटलं तरी 40-45 मिनटं इथून जायला लागतात. तो रस्ता आपण अगदी 20 ते 25 मिनिटात आपण पोहोचू शकणार. जसा नॅशनल हायवे हा मोठा विड्थचा ब्रॉड रस्ता असतो तसा हा रस्ता आपण मोठा करत आहोत. बऱ्याचदा आज घाटमध्ये 2 गाड्या समोरासमोर आल्या की एका गाडीला थांबावं लागतं, तेव्हा दुसरी गाडी निघते. पण आपण हा रस्ता असा करत आहोत की 2 गाड्या एकाच टायमाला तिथून पास होऊ शकतात आणि ते 2 व्हीलरवाले जे चालवतात त्यांची सुद्धा 2 व्हीलर तिथून निघू शकते. असा एक मोठा रस्ता आपण करत आहोत. तर अशा पद्धतीनं या भागातला कनेक्टिव्हिटी मग ते इंटरनेटच्या थ्रू असेल, मोबाईल टावर्सच्या थ्रू असेल किंवा रस्त्यांच्या माध्यमातून असेल, हे काम मी करत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं असंच पुढच्या काळात सुद्धा
असंच काम करण्याची इच्छा आहे, एवढंच या ठिकाणी सांगेन. सर्व विद्यार्थ्यांना मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगेन, बठे पोयरे पोयऱ्या शाळा में हिकना रही ही आले हैं, तुमने हाजे शाळा दफ्तर रे ही मिलना रोहाई दफ्तर मिलियो का तुम रोज शाळा में जान जोजे हर की हिका हर की शिक्षण लिया. आजे जामिया इस्लामिया ई संस्था मार्फते तुमने बाठा ने आजे शाळा में जाऊला खातुर दफ्तर दी रहे हैं. तुम हाथ ली जाते हैं, पिशवी में ली जाते हैं, पाया दिहा में गावित साहेब आखे होते हैं कि तुम्हा पुस्तक पी जाई जाता हा, तुम पी जाई जाते हैं. आज तुम्हा खातुरे आपो 10,000 पोयराने पोयरीने ई संस्था बॅग देणारी आहे. तुम बाठे ती बॅग लीन रोज शाळाम जा हर की हिजा अभ्यास के जा आणि तुम्हा परिवारू नाव पासव्या हा आघाडीच्या हा तर मोडो वेरी तुम हो तुम्हा प्रगती वेरी आणि तुम्हा प्रगती वी तर तुम्हा कोरियाने आणि आमो हो या जिल्हा में बाठे लोकें जे तुम्हा प्रगती खातूर आमो हो वी रही है, तुमने मदद की रही है. आमने बाठान खूब आनंद वेरी एक की जे हिका खूप हिका ओतोंच तुमने हाय आखे है. तुमचं सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करते. एक चांगला कार्यक्रम घेतला, त्याला मला आपण बोलवलं आणि शिक्षण हा माझा आवडीचा विषय आहे, कारण मी सुद्धा खूप शिक्षण घेत असते. आता मी माझं MBBS झालं, MD झालं आणि आता मी LLB सुद्धा केलं आहे. त्याचं सुद्धा मी परीक्षा दिली, आता ते सुद्धा कंप्लीट झालंय. आणि मला असं वाटतं की शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्याकडे धन संपत्ती असली नसली तरी शिक्षण हे कायम असतं, म्हणून प्रत्येकाने शिकलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगेन. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया है कि एक बाप अपने बच्चे को सबसे अच्छा गिफ्ट अगर कोई दे सकता है तो वो है इल्म. इसी पर रोशनी डालते हुए अपना मनोगत जिन्होंने यहाँ पेश किया, उपक्रम को, कार्यक्रम को जिन्होंने शुभेच्छा दी, शुभकामना दी, आशीर्वाद दिया, डॉक्टर हिनाताई गावित का मैं संस्था परिवार की तरफ से शुक्रगुजार हूँ. ताईंना माझं एक विनंती असेल की मोबाईल टॉवर उभारण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंदुरबार शहरामध्ये जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय हे तिन्ही महत्त्वाचे कार्यालय एकाच प्रिमायसेसमध्ये आहेत. ताईंच्या साहेबांच्या मीटिंग्स वारंवार त्या ठिकाणी होतात. ह्या तिन्ही कार्यालयांचं एक वैशिष्ट्य असं आहे की यांच्या हॉलमध्ये जेव्हा मीटिंग सुरू असते तेव्हा मोबाईलला टॉवर नसतो, कव्हरेज नसतं. तर आपल्याला विनंती असेल की एक टॉवर त्या ठिकाणी देखील आपण, ताईंनी सांगितलंच की 3 टॉवर बसवणार आहेत. मनापासून आभार. जोरदार टाळ्यांचा गजरात आपण त्यांना आभार मानूया त्यांचे. कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आहे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सचिन गोसावी, प्राचार्य जहागीरदार त्यांचं स्वागत करतील. यानंतर आपण दप्तर वाटप उपक्रमाकडे वळूया. या ठिकाणी सांगू इच्छितो की 10,000 विद्यार्थ्यांना जे दप्तर वाटप केलं जाणार आहे त्याचं प्रातिनिधिक वाटप आपण या ठिकाणी करूया. शुक्रवारची नमाज, पावसाळ्याचं वातावरण आणि मान्यवरांची कार्यक्रमाची व्यस्तता यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना आपण हे दप्तर वाटप करणार आहोत. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एक आवाहन असेल की आपली जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे. कार्यक्रमाच्या नंतर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण हा प्रिमायसेस सोडायचा आहे. या कार्यक्रमाला एकूण 25 लाख रुपये. कार्यक्रमाच्या नंतर प्रत्येक शाळेमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने जामिया परिवाराचे सर्व घटक शाळा स्तरावर जाऊन दप्तरचं वाटप करतील. प्रातिनिधिक स्वरूपात जे दप्तर वाटप होणार आहे मी विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो. माध्यमिक विद्यालय आमली पुनर्वसन, आदेश वंसा वसावे, वंदना रोहिदास नाईक. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती असेल की कृपया आपण सामूहिक पद्धतीने हे दप्तर वाटप करायचं आहे. आदरणीय डॉक्टर हिनाताई, आदरणीय डॉक्टर गावित साहेब, सर्व निमंत्रित मान्यवर, आदरणीय आमशादादा, आदरणीय भावराणा, आदरणीय वस्तानवी साहेब, आदरणीय नागेश दादा, सर्वांना विनंती असेल ज्यांचं नाव अलाउन्स होते त्या विद्यार्थ्यांनी व्यास